नमस्कार. आपल्या जन्मापासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला कोणी ना कोणी सांभाळत असतं. कोणी ना कोणी आपल्याला सांभाळत असतंच. मग ती आपली जन्मदात्री आई असेल किंवा आपले वडील असतील किंवा आपला जोडीदार असेल किंवा आपले अन्य नातेवाईक. प्रत्येक टप्प्यावर हे लोक आपल्याला आपले नखरे सहन करून आपल्याला सांभाळत असतात, आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात, वाईट बाजू समजावून सांगत असतात, आपल्याला सुरक्षित करत असतात, आपल्यासाठी पैसा खर्च करत असतात, आपल्यासाठी चांगल्या भावना ठेवून वागत असतात. आई वडील, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या, आपले गुरु किंवा अन्य एखादा पालक किंबहुना आपला जोडीदार, या प्रत्येकाने आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कुठे ना कुठे आपल्याला सांभाळलेलं असतं आणि सांभाळत असतातच. आणि म्हणूनच कदाचित आई वडील यांना आपण पालक जरी म्हणत असलो तरी मला असं वाटतंय की ज्यांनी ज्यांनी आपल्याला सांभाळून घेतलेलं आहे ते ते प्रत्येक जण आपले पालक आहेत. आई वडिलांची जागा कुणीही घेणार नाही आणि घेऊ नये आणि आपण त्यांना देऊही नये. पण ज्यांनी ज्यांनी आपल्याला सांभाळून घेतलेलं आहे, ज्यांनी ज्यांनी आपल्याला सांभाळलेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला आपण पालक म्हणायला हरकत नाही किंवा ती नसावी. किंवा मी असं म्हणेन की आज जागतिक पालक दिन आहे. तरी या ज्यांनी ज्यांनी आपल्याला सांभाळलेलं आहे त्या प्रत्येकाच्या बाबतीत आज थोडीशी कृतज्ञता आपण व्यक्त करूया. त्यांना आपण थँक्यू म्हणूया. कारण आई वडिलांना केवळ थँक्यू म्हणून ते कधीच पूर्ण होणार नाही आहे, कारण ते आपले खरंच पालक आहेत. पण त्यांना तर आपण थँक्यू म्हणूयाच, त्यांना तर आपण कृतज्ञता व्यक्त करूयाच. पण त्याही शिवाय इतरही जे जे लोक ज्यांनी ज्यांनी आपल्याला आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती काही ना काही भाग प्रमाणात का होईना पण आपल्या बाबतीत पालकत्वाची भूमिका पार पडलेली आहे, त्या प्रत्येकाला आज आपण कृतज्ञता व्यक्त करूया जागतिक पालक दिनाच्या निमित्ताने. हा व्हिडिओ त्यांना शेअर करा जे तुम्हाला तुमचे पालक वाटत आहेत. राम राम.